आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलंय। मुंबईत पेट्रोलसाठी 106.50 रुपये तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागतायत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कडाडले, त्यामुळे ही दरवाढ झाली आहे। तर आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कडाडले, त्यामुळे महागाईचा भडका उडाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसतीये। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, तुम्ही सध्या कुठे आहात? तिथला पेट्रोलचा रेट काय आहे आणि नागरिकांच्या काय प्रतिक्रिया उमटतायत? कस्तुरी, देशामध्ये प्रत्येक गोष्टी आता जी महाग होत चाललेली आहे त्याचा जो फटका आहे तो थेट नागरिकांना बसतोय। आणि यातच आज जे पेट्रोलचे दर आहेत ते वाढवण्यात आलेले, जवळपास 3 रुपयाने पेट्रोलचे दर वाढले, त्याचबरोबर डिझेलचे दर देखील वाढताना पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये देखील याचा जो फटका आहे ते थेट नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना बसायला भेटतोय। त्याचबरोबर पेट्रोल सोबत सीएनजी देखील जवळपास 2 रुपयांनी वाढ झालेली आहे, त्यामुळे प्रति किलो जो सीएनजी येतो 80 रुपये किलो आता मिळतो। आणि त्यामुळे अनेक जे सर्वसामान्य नागरिक असतील, टॅक्सी चालक असतील, रिक्षा चालक असतील, त्याला डायरेक्ट थेट फटका पडलेला पाहायला मिळतोय। कारण असं सांगितलं जातंय की जे मध्य आशियामधील जे संघर्ष वाढला होता, त्यानंतर अनेक जे तेल कंपन्या आहेत त्यांचं नुकसान झालं, त्या तोट्या भरून काढण्यासाठी आता हा जे दरवाढ करताना पाहायला मिळत आहेत। कारण त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये जे हरदीप सिंग पुरी आहे, जे केंद्रीय मंत्री, त्यांनी देखील सांगितलं होतं की आपल्याला भविष्यात पेट्रोलचे किंवा डिझेलचे दर वाढवत येतील। त्यामुळे आज सकाळी 6 वाजता जेव्हा हे दर जाहीर झाले, त्यामुळे अनेक लोक आता चिंतेत आहेत। कारण जवळपास 3 रुपयांनी जे पेट्रोल महाग झाले, अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर वाढताना पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र असेल, तमिळनाडूमध्ये असेल किंवा मध्य प्रदेशमध्ये असेल, त्यामुळे अनेक नागरिक आता त्रस्त झालं पाहायला मिळत आहेत। सकाळपासून आपण जर प्रतिक्रिया घेतली तर लोक देखील तेच म्हणतात की महागाई खूप वाढत चाललेली आहे, सरकारने यावरती काहीतरी उपाय केला पाहिजे। बरोबर आहे पद्मेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर निवडणुका संपल्या की मोदींची वसुली सुरू होते, अशा शब्दात पेट्रोल डिझेल दरवाढीवरून काँग्रेसनं टीकास्त्र डागलंय। महागाई मॅन असं मोदींचा उल्लेख करत जनतेवर हंटर चालवल्याची टीकाही काँग्रेसनं केली आहे। 30 टँकर निघतात, आपले 2-3 नाही निघू शकत। याचं कारण असं आहे की इस्रायलला बाप बनवला आणि अमेरिकेच्या मांडीत अदानीच्या भीतीने, इस्टिन फाईलच्या भीतीने जाऊन बसल्यामुळे आपल्याला इराण आणि रशियाने दूर केलं। नाहीतर आजच्या परिस्थितीमध्ये गॅस असो, कच्चं तेल असो, पेट्रोल डिझेल असो, आपल्याला हे स्वस्तामध्ये पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तूंच्या मोबदल्यात या दोन्ही राष्ट्रांनी दिलं असतं, जे आपले पूर्वापार जुने मित्र आहेत। पण मी जे कारण सांगितले त्या कारणामुळे आज देशातल्या सामान्य जनतेला ही अभूतपूर्व महागाई झेलावी लागत आहे।